तांब्यातलं पाणी प्रत्येक शरीराला सूट होतं का? एकदाच प्यायचं दिवसभरातून. एकदाच पण बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे सर की दिवसभर तांब्याच्या भांड्यातलं प्यायचं. दिवसभर असे जार प्यायचं. भरून ठेवतात. म्हणजे प्लॅस्टिकचे इंजिनियर आपल्या योगाच्या क्लासला यायच्या. अच्छा. तिने काय केलं ते याचं ते हेच आणलं तांब्याच्या भांड्याचं ते पाण्याचं काय म्हणतात त्याला थंड पाण्याचं अच्छा. आणि दिवसभर ती पाणी प्यायची. ऑफिसला चांगली ऑफिसर आहे ती तांब्याच्या भांड्यातलं का? तांब्याच्या याच्यातलं दिवसभर. आणि लागले तिचे केस गळायला. तरी एक दिवस ती पंचा बांधून माझ्याकडे आली. हा. सर म्हणली माझी लई केस गळायला लागली. असं पण होतं का? केस गळायला लागली. ती म्हणली मी दररोज कपालभाती करते अनुलोम विलोम करते तुम्ही मला सगळं शिकवलेलं आहे. हा. म्हटलं एक मिनिट हे काय आहे? तिच्या हातात ती होतीच तिची ती पाण्याची बॉटल. तांब्याचं. हा तांब्याची. हा. ती म्हणली हे पाणी आहे. मी दिवसभर हेच पाणी पिते. हा. म्हटलं पहिले फेकून दे. 1 महिन्याने परत भेट मला. फेकून दिलं 1 महिने तिची केस गळती थांबली ना. ती नंतर मी तिला असं कसं काय बरं? तांबं तर चांगलं म्हणतं मग विषय तांब्याचं असा पाणी. आहे, एकदाच प्यायचं. मला आहे ना डॉक्टरांनी कुठलीही सांगितलं गोष्ट हा. किंवा कुठलाही तुम्हाला तो लाभदायक नाही होत. त्याचा अतिरेक व्हायला नको. शरीराला गरज जेवढी आहे तेवढंच द्यायचं. तांब्याचं भांडं तांब्याचं पाणी सकाळीच प्यायचं. एकदाच प्यायचं. दिवसभर प्यायची गरज नाही. त्याचा मग दुष्परिणाम होतो. केस गळती होते, अतिरिक्त हिट वाढते, शरीरामध्ये उष्णता वाढते. आणि शरीरामध्ये जर उष्णता वाढली की तुमची केस गळती हमखास होणार. तिचं बंद झालं आता. आता हे जे मी तांब्याचं कडं वापरतो हे उष्णता बाहेर हे तांब्याचं पूर्वीचे लोक हुशार होते ना. अंगठी पायात कडं हातात कडं त्याच्यासाठी द्यायचे ना ते. कारण तुमच्या शरीराचं तापमान कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. हो. पण हे तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी त्याच्यात सगळं उतरतं ना ते. तुम्ही जर दिवसभर तेच पेत राहिले उष्णता वाढणार. कारण की हा, मला ते ना कारण आहे त्याला. आयुर्वेदिक डॉक्टर त्याचा उष्णता अतिरेक वाढते. झाला तो. अतिरेक करायचा. आयुर्वेदिक डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तू काय करतो. म्हटलं मी तांब्याच्या भांड्यातून पाणी पितो. म्हटलं आणि किती पितो. म्हटलं असं कंटिन्यू सलग असं नाही पिते. म्हटलं पण दिवसातून बाबा त्यात टाकलं आणि लगेच पिलो किंवा असं या पद्धतीने भांड्याचा वापर करतो मी तांब्याचा. म्हणजे तो बंद कर मग तुला फरक जाणवल. त्यांनी खूप असं सखोल नाही सांगितलं मला की हे असं कर किंवा तसं कर. पण त्यांनी मला एक सांगितलं तू एवढं कर म्हणे तुला फरक जाणवल. तर त्यामुळं मी विचारलं की बाबा खूप जण अक्षरशः डायरेक्टली आता पूर्वीच्या काळी तर पितळाचे भांडे होते, हे हांडी होते, हो. तांब्याचे होते. हो. मग त्यावेळेस का नाही बरं या गोष्टी. ते अंड्याचं भांडं राहायचं घरात बरोबर आहे. त्याचं पण तुम्हाला उत्तर देतो मी तुम्हाला. ते दिवसभर काही ते अंडा संघ घेऊन फिरत नव्हते ते. नाही तो अंडा घरातच राहायचा. हो. ते शेतात वगैरे जायचे. शेतात माठातलं पाणी असायचं, वेगळं पाणी असायचं. हो. घरी आले की संध्याकाळी प्यायचे ते जेवणाच्या बरोबर. हो. म्हणून त्यांना त्रास होत नव्हता. माझ्या घरी तांब्याचे हांडे तांब्याचे होते. हांडे. आमची आजी वारली ना त्यावेळेस मी ITला होतो. आमच्या आजीने माझ्यासाठी 2 हांडे ठेवले होते. हे त्याच्या वाट्याचे ठेवा. मग सांगायचं काय आहे त्यावेळेस भांडे त्याचे होते. पण दिवसभर ते संगत नसायचे. ते सकाळी संध्याकाळी प्यायची. आता हे दिवसभर संघ वापर ठेवला आपण आणि दिवसभर त्याचं पाणी पित अति राहिलो. झाले. ओव्हर प्रिकॉशन म्हणून त्याला पण. हा म्हणजे तुम्ही अतिरेक नका करू. पूर्वीच्या काळी जे बंब होते हा ते बंबातून पण पाणी चालू. मग बरोबर आहे. हो घंगाळ होतं घंगाळ अजूनही आंघोळीला. आहेत हो. घंगाळे. तर मग ते ज्या योग्य वेळेस किती? पासून तुमचं स्टीलची भांडी आली ना आणि कुकर आला तिथून पुढे हे आजार सुरू झाले. नाही माझं म्हणणं कसं आता तुम्ही जे केस गळतीचं सांगितलं तर आता लोक आहे ना त्या बंबातून म्हणा पाणी गरम करून घेऊन डोक्यावरनं घेणं वगैरे हे चालायचं. आता सगळ्यांचे आहे ना लोक टकले होऊन तेल लावत बसलेत बाहेर काय. पण मग त्यावेळेस जे बंबातून पाणी हे केलं त्याचा परिणाम नव्हता होत का डोक्यावर किंवा केसांवर. ते काही एवढा कडक होतच नव्हती. हो अच्छा. त्याच्यात थंड ते इसान म्हणायचं त्याला. त्या बरं. पाण्यात इसान घालायचे ना. इसान म्हणजे इसान इसानचा शब्द माहिती आहे तुम्हाला? इसान. इसान म्हणजे थंड पाणी घालायचं त्याच्यात. अच्छा हा हा त्याला नॉर्मल करायचं. आपल्या शरीराला झेपल एवढं त्याच्यात इसान घातलं हा जायचं. कोमट पाणी करून. आता काय आहे आपण शावर खाली कडक पाण्याने घेतात. ते चुकीचं आहे. तुम्ही आंघोळ करताना त्याचे नियम आहेत. ते पहिले हातपाय धुवायचे, पायावर पाणी घ्यायचे, मग अंगावर घ्यायचे, शेवटी डोक्यावर घ्यायची. शेवटचा तांब्या डोक्यावर घ्यायचे. पहिले डोक्यावर वाचायचे नाही ते. हे आपण उलट करतो. शॉवर मध्ये डायरेक्ट डोक्यावर पाणी जातं. शावर खाली उभं राहिलं की डायरेक्ट डोक्यावर येतं ना आपल्या. पहिले पायावर ओतायचं पाणी. पाय ओतायचे, हातपाय धुवायचे, हातपाय घासायचे, सगळं शरीर घासायचे, सगळं अंगावर इकडून पाणी टाकायचे. तो आंघोळ करताना पाहिले का ते जुने लोक असं पाणी ओतायचे असं या खांद्याहून
आणि शेवटचे राहिलेले 2 तांबे डोक्यात घे. म्हणजे काय होतं तर खाली उष्णता पहिले वाहून जाते ना. हे आपण विसरलो हे नाही. आम्हाला आणि शाळेत स्ट्रोक बसत नाही कधी पाचवीला कधी. शिकवलं. आणि असं पण कधी कधी झालेलं आहे. म्हणजे एक केस आहे, नगरमधले एक योग आहेत, म्हणजे योगाचार आहेत, नाव विसरलं त्यांचं, खूप जुने आहेत ते. तर माझे क्लायंट आहेत योगाचे, त्यांनी सांगितलं ते असं रनिंग करून आले आणि योग शिक्षकच ते. रनिंग केली, घरी गेले आणि गार पाण्याने आंघोळ केली. आंघोळ करता करता नाही अटॅक आला. हो म्हणजे मे बी त्या ठिकाणी ते झाला direct हे असावं. झालं ना, उष्णतेतून आली ना ती. उष्णते म्हणजे डायरेक्ट हीट बसले असेल, थंड Direct पाणी, डोक्यावर आणि ते घेतलं. थंड पाणी आंघोळ करायचे ते. बहुतेक मे बी त्यांनी सुद्धा डायरेक्ट थंड पाणी डायरेक्ट डोक्यावर आंघोळ केली डोक्यावर असेल नाही कदाचित. ते पायावर Stroke घ्यायचं, बसला अंगावर असेल. घ्यायचं आणि शेवटी डोक्यावर घ्यायचं. बरोबर. म्हणून तुम्हाला माहिती आहे का, पूर्वीचे लोक उन्हात ना आले ना, उन्हाळ्यातून वगैरे समजा शेतातून वगैरे काय करायचे, आले पाणी पित नसायची, हा एक गुळाचा खडा द्यायची. हा बरोबर आई बरोबर. आमची लगेच गुळाचा खडा द्यायची बाबाच्या हातात आमच्या. आमचे बाबा गुळ खायची आणि मग थोड्या वेळाने तांब्याभर पाणी प्यायचे. बरोबर. हे अडाणी लोक होते, पण त्यांना सगळं ज्ञान ते होतं. आता आई आपण खूप शिकलो पण सगळंच विसरलो. फुकलो. आता मी सुद्धा कधी कधी बाहेरून आलो ना, हा. आज समजा आपलं ताण लागले असते, आपण काय करतो, माटा पैसे जायचं, गटा 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 पाणी प्यायचं. आपलं थोडंसं बस, हा थांब, मग पाणी पी. कारण आहे त्याला. हे पूर्वज आपले खूप हुशार होते. पूर्वजांनी जे करून ठेवलं त्याचं फक्त आपल्याला आहे ना अनुकरण करायचंय. काही वेगळं करायचं नाही. तुम्हाला वेगळं कुठलंच काही करायची गरज नाही. सगळं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. तुम्हाला नवीन काही निर्माण करायची गरज नाही. फक्त आहे ना त्याचं आठवण करा, डोळे मिटवा आणि आपले आई वडील आठवा. फक्त आजोबा आठवा. सकाळी आजोबा आमच्याकडे ते काथ्याच्या बाज आहेत. आमच्याकडे प्रत्येकाला बाज आहे. बाहेर बाजा टाकलेले असतात उन्हाळ्यात, असे सगळे बाहेर झोपलेले असायचे. आमच्या आजोबाला फेटा बिटा, आमच्या वडिलांना पण फेटा होता. हा. रात्री फेटा काढून ठेवायचे उश्याला, एक चरबीभर पाणी उश्यापाशी राहायचं. त्यावेळेस तर ते चिली मोडत होते, तंबाखू खात होते, सुपारी खात होते. बरोबर. उठले ना म्हातार 4 वाजताच उठायचे. 4 वाजता उठल्याबरोबर म्हातार काय करायचं, ती चरबी उचलायचं, तोंडाला लावायचं, पाणी पिऊन टाकायचं, फेटा बांधायची, काठी घ्यायची, नदीला जायची शौचाला. शौचावून यायचे, तिकडंच गार पाणी आंघोळ करून यायची. सकाळी 6 वाजेपर्यंत आले घरी, बाहेरूनच आवाज द्यायची, ए रुक्मिणी आण भाकरी. 2 भाकरी हातावर घ्यायच्या, चटणी भाकर खायची, लगेच बैल सोडायची, शेतात जायची. हे आपण फक्त Routine. सांगतो ऐकतो, पण ही योग्य पद्धत होती. ती Routine. पद्धत विसरलो आपण. ते काय आहे, तुमचं आहारशास्त्र काय सांगतं, पहिल्या प्रहरीत तुमचं शरीर बाहेर फेकण्याचं काम करतं. बरोबर. मग ते पहिल्या प्रहरी उठत होते, पाणी पित होते. मी मागाशी तुम्हाला सांगितलं तांब्याच्या भांड्यातलं प्या. त्यांना माहिती होतं ते चरीवर पाणी प्यायचे, शौचाला जायचे. शौचावून आले मग दुसरा प्रहर चालू व्हायचा. दुसऱ्या प्रहराला काय होतं बघा, सूर्यदेव व्हायला लागतो, उष्णता वाढायला लागते. मग आपलं शरीरसुद्धा त्या प्रहराला सामोरं जातं. म्हणजे आपल्या पोटामध्ये सुद्धा अग्नी भडकायला लागतो. आम्ल असतं आपल्या शरीरामध्ये, ते भडकायला लागतं, म्हणजे तुम्हाला भूक लागते. मग ते आम्ल कशाचं तीव्र होतं, म्हणजे आपण म्हणतो ना सल्फ्युरिक ॲसिड असं तीव्र झालं, काही टाका विरघळून जाणार त्याच्यात. तसंच आपल्या शरीराचं आहे. मग त्यावेळेस तुम्ही आहार घेतला पाहिजे. आपले लोक म्हणायचे न्याहारी करायला पाहिजे. आपण करतो नाश्ता, ते करत होते न्याहारी. न्याहारी तर नाश्त्यामध्ये खूप काही फरक आहे. नाश्ता असतो थोडासा पोहे बे उपीट बिपीट. न्याहारी रात्रीच 1-2 भाकऱ्या दुरडीत करून ठेवलेल्या राहायच्या शिळ्या, त्या सकाळी खाल्ल्या जायच्या. त्याला म्हणायचं न्याहारी. न्याहारी म्हणजे भरपेट खायची ती. मग जर तुम्ही एवढं खाल्लं की ते आम्ल तुमचं तीव्र झालेलं आहे, ॲटोमॅटिक ते जेवण पचायचं, पूर्ण पचून जायचं, आणि मग तुम्हाला त्यांना कसलाच रोग होत नव्हता. का? कारण तुमचा जर आहार पचायला लागला आणि विसर्जन व्यवस्थित व्हायला लागलं, तुमचा जगातला कोणताच आजार होत नाही. हे आहारशास्त्र सांगतं, हे शरीरशास्त्र सांगतं. हेच विसरलो आपण. बरोबर. फक्त आपल्याला हे आठवायचं आणि हे करायचं, फॉलो करायचं, बाकी काहीच करायचं नाही. वेगळं काहीच करू नका आणि कुठे काही वाचायची गरज नाही. हे सगळं आपल्याजवळ आहे, सगळं तिथे. ध्यानात घ्या. असं एक मागाचा एक प्रश्न की आपण आता झालं, एक शस्त्रक्रिया झाली माझी, तर मला आता डायरेक्टली अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. तर अनुलोम विलोम प्राणायाम करायच्या अगोदर काही श्वसनाची क्रिया करणं गरजेचं आहे का, किंवा आपण सुरुवात काहीच गरज नाही. मला सांगा, तुम्ही मला डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण डॉक्टर खरा औषध लिहून देतो. आपण कधी विचारलं त्या डॉक्टरला, नाही काहीच डॉक्टर नाही. साहेब याचं मला काही साईड इफेक्ट होईल का, याचा मला काही प्रॉब्लेम होईल का? नाही विचारतो आपण. का?
डोळे जागून डॉक्टरने विशेष दिलंय. डॉक्टरांनी. मग आता तुम्हाला अनुलोम विलोम करायचं किंवा प्राणायाम करायचं, आपल्याला शंका काय ती? हम्म. तुमचा श्वास तर चालूच आहे, तुम्ही रेग्युलर श्वास घेताय, तेव्हा तुम्हाला काय तोच problem फक्त रिदम नाही. वाढवायचा आहे. फक्त तुम्हाला तुमच्या श्वासावर लक्ष देऊन करायचंय, मग याचा काही त्रास होणार नाही. नाही, ज्या चुकीची गोष्टी आहे ना तिथं आपण शंका घेत नाही. आपली नाही, वृत्ती अशी एक, आहे. तसं आपण नाही. वाईटावर शंका घेत नाही, त्याचा- चांगल्यावर शंका घेतो. त्याचा दुष्परिणाम किंवा असं नाही की कसं असतं की आपण बऱ्याचशा वेळेस काय करतो की अनुलोम विलोम करत असताना सपोज आपल्या जर का नागपुडी पूर्ण मोकळ्या नसेल तर आपण थोडंसं हां. भस्त्रिका करून हा, की घेतो हाताची, तर हा. हा तर त्या दृष्टीने काही करावं मग लागेल. तो रुटीनचा भाग आला ना. मग रुटीन कसं असावं? भस्त्रिका करा ना मग पहिले, अनुलोम विलोम करायच्या आधी 5 मिनिटं करा. रुटीन आणि सिक्वेन्स त्याचा. हां. भस्त्रिका पहिला प्राणायाम भस्त्रिकाचे, हम्म. पहिले भस्त्रिका करा, काय हरकत नाही. पण त्याच्यात तुम्ही समजा असं काही नाही की बाबा मी भस्त्रिका विसरलो आणि लगेच अनुलोम विलोम केलं, काही प्रॉब्लेम का काही नाही. नाही. त्याचे एक आपण एक नियम केलेला आहे. स्वामीजींनी सांगितलं बाबा पहिले भस्त्रिका करा, सुरुवात करायला काहीतरी पाहिजे. आपल्याला जसा अभ्यास करताना आपण काय बॉडी मुवमेंट मध्ये येण्यासाठी नाही का आपण सिक्वेन्स. तुम्हाला जे सुटेबल. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक आहे की विशिष्ट आसनातच बसलं पाहिजे, विशिष्ट याच्यावरच बसलं असं काही पाहिजे, नाही. बिलकुल नाही. योग मध्ये त्याला नाव नाही दिलेलं म्हणतो, आहे मला सर, मान सुखासन. घालून बसायचं, ठीक आहे. नावच काय दिलं सर? सुखासन. सुखासन नाव दिलेलं आहे हा. ना. सुखासन म्हणजे ज्या ठिकाणी आपलं तुम्हाला कम्फर्ट मांडी वाटतं ते घालून असं. तुम्हाला सुख वाटेल. ते असं. तुम्हाला जर वाटलं मला पद्मासनात बसायचं, बस, पद्मासनात काय बसा. प्रॉब्लेम नाही. पण त्रास होत असला काढून ठेव, सरळ बस. तुम्हाला वाटलं मला असं बसल्यावर त्रास होतो, खुर्चीवर बसा. तुम्हाला वाटलं अरे मला पाठीला डोका लागलं, झोपून कर. क्रिया महत्वाची आहे, करणं महत्वाचं आहे. तुम्ही कशात बसता आणि कसं बसता काही म्हणजे नाही. फक्त काहीतरी आसन पाहिजे खाली, का आर्थिक वाटे ते बाहेर जाऊ नये. योग विज्ञान काय सांगतं, जी ऊर्जा तयार होणारी तुमच्या शरीरात साठली पाहिजे आणि त्या ऊर्जेद्वारे तुमचे ते विकार बरे झाले पाहिजे किंवा कुठला विकार तुमच्या शरीरात शिरणार नाही. आणि साधं सरळ आणि लॉजिक आहे, बाकी काही आणि नाही. डोळे मिटून काय करायचं? प्राणायाम करताना डोळे मिटून काय करायचं? कारण डोळे वाटतं ते बाहेर जाते. डोळे जर बंद ठेवले अंतर्मनात जातं, आपलं मन पण एकाग्र होतं, लक्ष लागतं आणि इफेक्टिव्ह होतं. डायरेक्ट डोळे उघडायचे नाही, हात हे करायचं, हातात उघडायचे का? कारण ती ऊर्जा बाहेर नाही गेली पाहिजे, ती शरीरात साठली पाहिजे, त्या ऊर्जेद्वारे विकार बरी झाली पाहिजे. एवढंच हे त्याचं, बाकी काहीच नाही. याच्या आधी अवडंबर माजून ठेवलेलं आहे. नाही मग ते योग प्राणायाम म्हणजे बाबा ते डोक्यावर उभे करतात, वाकडे तिकडे करतात, हम्म. ते आसनं आहेत ती. ते ते असं योगासन आहेत. हे योग प्राणायाम आहे. प्राणायाम आहे. प्राणायाम. फरक हा आहे. लोकांच्या लक्षात हा येत नाही, लोक त्याच्यामुळे दूर पळतात. लोक आसन आणि प्राणायाम एकत्र करून टाकतात. हा एकत्र करून टाकले. आसन हा बाह्य अंगांसाठी आहे. की बाबा विशिष्ट तुम्हाला स्नायूला लचक भरली वगैरे, पाठदुखीला, मानेला वगैरे, हे आसनं बाह्य अंगांसाठी आहे. पण तुमच्या अंतरंगामध्ये सगळ्यात महत्त्वाचे अवयव आहेत ना, हार्ट आहे, लिव्हर आहे, तुमचा फुफ्फुस आहे, सगळे याच्यासाठी जो आयाम आहे तो प्राणायाम. तिथं ऑक्सिजनचा पुरवठा करायचा आणि तिथला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर फेकायचा. त्याच्यासाठी प्राणायाम आहे. त्याच्यासाठी वेगळं काही नाही की वेगळी पद्धत नाही की विशिष्ट ठिकाणी जाऊनच बसायचं की डोंगरावर बसायचं नाही. एक स्वच्छ जागा पाहिजे, वातावरण शुद्ध पाहिजे, मोकळी हवा पाहिजे, बाकी काय पाहिजे? साधारणतः त्या ठिकाणी प्रदूषण नसावं, डासबीज नसावं, बस. म्हणजे आपल्याला त्याचा अपाय होऊ नये, बस एवढंच. आणि एक प्रश्न असा होता की आता हा सामान्य प्रश्न विचारतो मी की बऱ्याचशांचं हे असतं की बाबा ऑपरेट झाले, शस्त्रक्रिया झाल्या किंवा काय, तर ओंकाराचा पण एक विषय हो. येतो. तर मग ओंकार थेरपी. ओंकार थेरपी आहे, हो. परंतु माझा एक वैयक्तिक अनुभव असा आहे की ओंकाराला जर का खूप ताकदीने केलं तर ताकदीचा काही संबंध येतच नाही त्याच्या. ताकदीने म्हणजे आपण डीप मध्ये म्हणतो ना, खोलवर जाऊन किंवा नाही, पूर्ण खोलवर वगैरे काहीच नाही, हेच गैरसमज आहे आपला. हम्म. महत्वाचा काय आहे, ओंकार करतो आपण कसा? श्वास घ्यायचा, हम्म. श्वास सोडत सोडत ओंकार ध्वनीचं उच्चारण करायचं, हो. एवढंच आहे. तुम्ही किती श्वास भरला, तुमची जेवढी समजा क्षमता आहे. capacity तेवढा तुम्ही श्वास भरा. बरोबर. 75% श्वास भरताना ओ म्हणा. असं वाटतं आता श्वास संपत आला, पोट मिटून घ्या आणि मग म्हणा. लेख करून दाखवत तुम्हाला. माझा एक अनुभव असा आहे की हा. म्हणजे जेव्हा थोडंसं आपण शॉर्टमध्ये ओंकार घातले म्हणजे आखूड आणि थोडंसं डीपमध्ये केलं, खोलमध्ये, तर ती जी ऊर्जा आहे ती जाणवती की खालून मानक्यातून निघून हा, वर चालली जाणवते, आहे हो. आणि ती अशी झाडाला फांद्या फुटतात हो. तशी ती जाते.
पण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण त्याची रिपिटेशन्स पुनरावृत्ती आपण जास्त करतो, तर त्यानंतर थोडंसं कुठंतरी असं स्नायू आखडल्यासारखं किंवा ते फ्रोझन शोल्डरमुळे अगोदरच्या होत असेल किंवा कसं काय त्याचा ते अर्थ तुम्ही नाही जसं कळाला. जशी साधना करत जाल ना ते सगळे तुमचे गैरसमज दूर होतील. ते षटकर्म म्हणतो ना आपण, षटदर्शन वगैरे त्याच्यात जाऊ शकतो आपण. तुम्ही जे आता म्हणले ना ती ऊर्जा अशी परावर्तित होती, हम्म. ते आहे ना, ते खरं आहे. ते तुम्ही ज्यावेळेस एकाग्र व्हाल किंवा पूर्ण त्याची साधना तुम्ही साधक परिपूर्ण व्हाल त्यावेळेस नक्कीच त्या स्थितीमध्ये जाऊ शकता तुम्ही. पण ओंकार काय आहे? ओंकार ही सहज क्रिया आहे. मला एक सांगा, आपण चहा करतो. आता चहा तर केल्यानंतर गृहिणी काय करते? गाळणीने चहा होत, कपात चहा ओतला तर चर्र पडतो खाली. नंतर शेवटी काय होतं? ती धार कमी होते. ती गृहिणी काय करते? तिला हलवते ना अशी, ती जाळी असते त्याची. जाळी हलवते ना. म्हणजेच काय करते? त्याला हलवल्यानंतर तो चहा पडतो. तसंच हे हे जे प्राणायाम आहे ना, भस्त्रिका वगैरे, तुमचा ओंकार केला की इथं मेंदूमध्ये जे हे कंपन निर्माण होतात. कंपन निर्माण झालं की तिथे टॉक्सिन वगैरे सगळं बाहेर पडतं, फ्रेश होतं ना ते. मेंदूला तिथं ऑक्सिजन भेटतो. मग तुमचं डोकेदुखी, मायग्रेन किंवा तुमचा मेंदूचे विकार वगैरे सगळे दूर होतात ना. ते कंपनामुळं क्लीन होतं. कंपनामुळं कंपन निर्माण करावं लागतं ना. तुमचा ओठ ज्यावेळेस ओम म्हणता त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. तुमचं इथं कंपन निर्माण होतं, ओठावर व्हायब्रेशन निर्माण होतं. मग तसंच तुमच्या मेंदूला कंपन होतं. म्हणजेच काय होतं? मेंदूमधले सगळे विकार बाहेर पडतात. एक सरळ योग विज्ञान आहे. त्याच्यात जादू तुमच्या पाशीचे, आपल्या हाताचे, फक्त ती व्यक्त करायची आपली. साधारणतः किती ओंकार महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर महादेवाचे मंदिर, पूर्वीचे मंदिर बघा, असं उतरून खाली जावं. तिथं गेल्यानंतर आपण टाळी वाजवली की आपल्याला पडसाद उमटतात, प्रतिध्वनी येतो. तेच आहे, हे तेच आहे. ओंकारामधून ती प्रतिध्वनीच येतात आपल्याला. तो फक्त अंतर्नाद होतो आतमधून. आतून तो मंदिरामध्ये काय होतं? मंदिरामधून आपल्याला तो प्रतिध्वनी बाहेरून येतो. ओंकारामधून नादही आत आहे आणि अंतर्नादही आतमध्ये. म्हणजे फक्त त्याची अनुभूती आपणच येते, दुसऱ्याला नाही येणार तिची अनुभूती. ती अनुभूती स्वतःलाच ती फक्त अनुभव करू शकतो, व्यक्त पण नाही करू शकत आपण. व्यक्त पण नाही करू शकत. असंही तो आपण फक्त म्हणतो काहीतरी झालं, छान वाटलं, भारी वाटलं, असं भारी म्हणतो. वाटतं. पण तुम्ही ते शब्दात नाही व्यक्त करू शकत काय झालं. हे असं. म्हणजे साखर फक्त गोड आहे म्हणू शकतो, पण कशी आहे काय ती खाल्लं तसं आहे ते. फक्त गोड म्हणू शकतो आपण. सर ओंकार जास्तीत जास्त किती घालावे? ते 3, 7, 5 कितीही करू शकतो तुमच्या वेळेनुसार. याचं काही बंधन नाही. मी 11 ओंकार घालतो. काय हरकत नाही. आता मला त्याच्यापेक्षा जास्त स्वामीजी करू महाराजांनी शकतो. सांगितलं बाह्य प्राणायाम करायला. बाह्य प्राणायाम 3 कर, 5 कर, 7 कर, आपके समय के अनुसार करो. माझ्याकडे वेळ आहे, मी दररोज 11 करतो. नाही तर तसं साधारण 3दाच करायला पाहिजे. आपण अग्निसार क्रिया करतो, कमी 2दाच करायला पाहिजे. जास्त वेळ का नाही करायची? कारण तिथं आणि ऊर्जा तयार होती, मग शरीरात अतिरिक्त हिट तयार होऊ शकते, म्हणून ती जास्त नाही करायची. पण याचं ओंकाराचं तसं नाही. ओंकाराने उलट तुम्हाला जास्त लाभ होणार. जितकं जास्त करणार तुम्ही तितकं तो चांगला आहे. तुमच्या वेळेनुसार करा, शांततेत करा, पण घाई गडबडीत करू नका. आता कसं तरी उरकायचं आणि करून जायचं, बिलकुल नाही. टास्क आहे म्हणून तुम्हाला असं. काय सांगितलं मी? प्राणायामाला बसलं की आमच्या घरच्यांना माहिती आहे, यांना उठवायचं नाही. कोणी काही येऊ द्या, किती फोन द्या, काही महत्त्वाचं घडू द्या, उठवायचं नाही. का? माझे ते पूर्ण झाल्याशिवाय मी हलणारच नाही. मग ती जर तुम्ही हे ठेवली, एक संकल्प केला की नाही मला हे मनपूर्वक करायचं, 100% तुम्हाला लाभ आहे. हे लिहून घ्या. म्हणजे जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला पराजित नाही करू शकत. असं आहे. पण कसं आहे, आपण बरेच वेळेस काय करतो, आज गावाला जायचं, पटकन कसं तरी ओरखतून जातो. आता आम्हाला पंढरपूरला जायचं होतं त्या दिवशी. सर म्हटले 6ला जायचं. म्हटलं 6ला जायचं आणि आपण जर 5ला उठलं तर आपलं उठत नाही. मी 3लाच उठलो. मी माझे कपालभाती 5000 केलेच, माझी क्रिया केलीच. मी प्राणायाम म्हणजे पहाटे 3ला उठून प्राणायाम करून 5च्या गाडीने प्रवास. हे काय आहे, एक तुम्ही तुमच्या मनाला किंवा तुमच्या शरीराला एक बंधन घालून टाका ना. बरोबर. तुम्हाला भूक लागल्यावर वेळेवर कसं जेवण करता, बरोबर की नाही, तसं हे करा ना. तुला पण त्यांना पण. तर हे ह्या पद्धतीने योग साधना आहे. योग साधना स्वतःवर डिपेंड आहे.
दुसऱ्यांनी सांगून काहीच होणार हो नाही. मला जर मयूर सर म्हणले ना सर तुम्हाला एवढं करावंच लागेल, मी नाही करणार. बरोबर. का? कारण ते माझं मन नाही म्हणणार, पण माझ्या मनाने ठरवलं मला आता हे करायचं. सर जरी मला म्हणले बस झाला आता उठा, तरी मी म्हणणार सर थांबा थांबा. का? हे मी ठरवलं, मला लागलं नाही. शिस्त. लागलेली गोष्ट घडत नाही, स्वतःहून केलेली नक्कीच घडते आणि त्याचं तुम्हाला आउटपुट चांगलंच भेटतं. हे म्हणजे इनडिसिप्लिन राहून ही गोष्टी केली पाहिजे. इट डझंट मॅटर आपला मूड आहे मूड नाही हा विषय वेगळा, हा. पण डिसिप्लिन जसं म्हणतो शिस्त जसं लावून घेतो त्यावेळेस ते काम व्हायलाच पाहिजे आणि ते होतच. बरोबर. मग तुमच्या अडचणी असू किंवा नसू त्याने फरक पडत नाही. बरोबर. आणि एक तुम्ही असं काही नाही की आता समजा एखाद्याला आजार आहे, मला आजार आहे समजा म्हणून मी एवढा वेळ करतो, तुम्ही नका करू. तुम्ही स्वस्थ राहण्यासाठी करा. एखादा पण आजार सातत्याने झाला करा. म्हणून करू नका, पण सातत्याने म्हणून करा. म्हणून करा. बरोबर. 15 मिनिटं करा पण सातत्याने करा. सातत्य ठेवा. बरोबर. एक दिवसही असं ठरवून टाकायचं की आज मी प्राणायाम नाही केलं की मी जेवणारच नाही, त्या दिवशी उपासच करा. ती रुख लागली पाहिजे ते पूर्ण दिवस. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो मी. हा. मला आहे ना पहिले मी 500-700 जोर मारायचो, 100 डिप्स मारायचो, डबल बार, सिंगल बार, चॅलेंज बार, सगळं केलं. 2010 जेव्हा हर्निया डिटेक्ट झालं त्यावेळेस मी SSY केलं, सिद्ध समाधी योगा. जसं आर्ट ऑफ लिव्हिंग आहे तसं माझं आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, मी आता 2-3 वर्षापूर्वी केलं. पण जसं मी SSY केलं ना तर त्याच्यामध्ये मी सातत्य ठेवलं रोजच्या प्राणायामामध्ये. म्हणजे 5:30 वाजता मी असणार आणि 7 वाजेपर्यंत माझं सगळं उरकलेलं असणार, ओंकार ध्यान धारणा सगळे. मला 2010 ते आज 2025 चालू आहे, मला सर्दी खोकला ताप वगैरे हे किंवा एवढा कोरोना येऊन गेला ना, तर कोरोनामध्ये मी बिनधास्त हिंडलो आहे, ICUमध्ये गेलो आहे, स्मशानभूमीमध्ये गेलेलो आहे, सगळीकडे फिरलो. मला कसलाही त्रास झाला नाही, कुठलंही नाही. की माझे डॉक्टर मित्र मला म्हणजे अरे तू माणूस आहे का काय, तू कळतं का? म्हणजेच याचा अर्थ काय आहे, तुम्हाला आता काय तुमच्यासारखं एवढं मोठं उदाहरण आहे, सांगायचीच गरज नाही कोणाला, हे स्वतःच तुम्हाला अनुभव आहे. त्याच्यामुळे याचं महत्त्व तुमच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं ना. आता डॉक्टर जर म्हणतोय तो माणूस आहे कोणी. कोरोनामध्ये आपल्याला कोरोना का नाही झाला? आपले जे साधक होते ना, अहो आम्ही तुम्हाला सांगतो सरांना विचारा, आम्ही तिथं जेलनीती जाऊन शिकवली कोरोना सेंटरला, नाकातून पाणी काढले, माझे फोटो आहेत माहिती का. आमची कंपनीतले लोक म्हणायचे आज तुम्ही तिकडे जाता आम्हाला त्याचा प्रादुर्भाव होईल. माहिती का, आमचा तिरस्कार करायला लागलेत लोक. का? घाबरतच होते लोक, परिस्थिती तशी होती. वातावरण तसं होतं त्यावेळेस ते ठीक आम्ही एक होतं. पथ्य पाळलं, त्यांना थोडं लांब बसवलं बाबा आणि आम्ही लांब राहिलो, लांबून शिकवलं. आमचे घरचे म्हणायचे तुम्ही चालले बाहेरून आमच्या आपल्या घरात घेऊन येतो. बरोबर साहजिक. सगळ्यांनाच भीती होती ना, वातावरण तसं होतं त्यावेळेस. कारण आजारच तसा होता, पहिला अनुभव होता, कुणालाच काही त्याचं माहिती नव्हतं. पण महत्त्वाचं काय तुम्ही जे सांगितलं आता, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्ही कोरोनात मोकळे फिरले, अहो तुम्ही आम्ही बसलो, हे त्याचीच कृपा आहे. नाही तर आपण आतापर्यंत आपला फोटोला हार असता. आणि विशेष म्हणजे अनुभव असे आहेत सर की ज्या लोकांना आहे ना गाडीवर फोन येतात पाहिजे, एकच मिनिट दुचाकीवर फिरून आहे ना, ज्यांना सर्दीचा त्रास होत होता ना, त्यांना फक्त 1 महिना थोडेसे प्राणायाम शिकवले, ते 4 व्हीलरमधून बंद होऊन ते आता बऱ्यापैकी मोकळे गाडीवर फिरतात. ते म्हणतात आमची सर्दीच गेली. मग हे छोटे मोठे बऱ्याचशांना आता तुमच्याकडे कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत सर. काही लोकांकडे काहीच नसतं सांगितलं, काहीच नाही, काय सांगणार. काहीच नसतं. सर त्यांचं स्वतःचं बी नसतं. मगाशी आपलं सुखासन आणि याची गोष्ट चालली. हा, मी खूप पाहतो हौशे नवशे गवशे असतात जे बागेमध्ये सकाळी प्राणायामाला बसतात. त्यांना काही सूचना केल्या ना त्यांना राग येतो, तर काही सुधारूनही घेतात. आता अनुलोम विलोम प्राणायाम काही जण असे बसतात, हे कोणता शंख मला माहीत नाही पोझिशन, त्यानंतर आम्हाला असं शिकवलंय. म्हणलं ठीक आहे भाऊ शिकवलं असेल ठीक आहे, काय असतं हे असं करणार. आणि श्वास घेताना ही एक वेगळी त्याच्यासाठी क्रिया वेगळी होती. थेरपी वापरायची सर. ज्यांना आपण काहीच सांगायचं नाही. काय होतं बऱ्याच वेळेस आहे ना, तो अहंकार आडवा येतो. हो हे आम्ही असं शिकलोय, तुम्ही आम्हाला काय सांगता? काहीच सांगायचं नाही. तुम्ही करता ते बरोबर आहे, आपण करायचं त्यांच्यासमोर योग्य पद्धती. सातत्याने आपण करत राहिलं की त्यांच्या लक्षात येतं थोडं आपलं चुकतं. आपण त्यांना शिकवायच्या भानगडीत पडायचं नाही, ध्यानात घ्या. बरंच आता काय झालंय लोकांना या गुगलमुळं याच्यामुळं बरंचसं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर काही वेगळं सांगायला गेले की ते तुमच्यावर बुमरांग होतं. बरोबर. म्हणून आपण काय करायचं, आपण करायचं त्यांना हे पटलं तर करा. करायचं. ते ठीक आहे म्हणायचं तुमचं बरोबर आहे, पण ज्यावेळेस तेच आपलं बघून मग करायला लागतात ते बरोबर असं आहे. आता मी तिथं ज्या मैदानामध्ये रोज प्राणायाम करायचो ना,
तिथले लोक विचारतात काय व्यायाम आज केला नाही का किंवा आलं नाही का? अरे का रे तू आला नाही काय टिंगल वाटलं करतात टिंगल का आला नाही किंवा काय नाही फरक म्हणजे लोकांना पण जाणू की नाही ही व्यक्ती करते पण लोक मग काही वेळेस येतात शिकायला येतात नाही का थोडंफार आम्हालाही सांगाय किंवा काय पण ते सातत्य नसल्यामुळे त्याला फायदे भेटत नाही चुकीच्या क्रिया केल्यामुळे आजार बळवतात हे त्यांना कळत नाही. बरेच लोक आता आपल्यासारखं गेलं ना ते आधीच म्हणतात आता आले बरं का इथे प्राणायामाची म्हणजे ही तुमची ओळख निर्माण झाली बरोबर आहे का नाही टिंगलीतून का होईना ती ओळख निर्माण झाली. बरोबर.